ही आपली गँग आहे सगळी जयसिंगपूरची. बरं स्वतः डायलॉग बारकी पिक्चर सोडून जरा कुठलं तर. वयाच्या 31 वर्षापर्यंत त्यांनी जॉब केला, पुण्यामध्ये काम केलं. महात्मा गांधी सोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत पण त्यांचा भाग होता. खूपच क्षेत्र याचे इथं आल्यानंतर खूपच शांतता आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही आलो आहे पावसमध्ये. काल रात्री आलो होतो पावसमध्ये आल्यानंतर धर्मशाळेत गेलो. इथं भक्तनिवास आहे, भक्तनिवासमध्ये राहायची जुळणं असते. तिथं गेलो, तिथं काय व्यवस्था झाली नाही. त्यामुळं भक्तनिवासच्या साईडलाच इथं मागं हे सोहम स्टे म्हणून आहे. ह्या स्टेमध्ये तुम्हाला चांगली व्यवस्था होऊ शकते राहण्याची. एक नंबर व्यवस्था आहे. फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये भक्तनिवासमध्ये फ्रीमध्ये आहे आणि इथं तुम्ही आला की थोडं पैसे द्यावं लागतं, पण व्यवस्था एक नंबर होती, क्वालिटी होती. आता इथून आम्ही जाणार पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद मंदिराच्या दर्शनाला, त्यानंतर त्यांच्या आरतीला, त्यांचा मठ बघायला आणि अनेक इथं काहीतरी मंदिर आहे छोटंसं विश्वेश्वर मंदिर, ते बघायला जायचं आहे. चला. हे सोहम स्टे म्हणून आहे, रूम मिळेल, भरपूर रूम चांगले आहे तिथं. कीर्ती लांजेकर, प्रवीण लांजेकर म्हणून आहे रूम. हे आहेत प्रवीण लांजेकर मालक. आणि इथं साईडला गोशाळा आहे, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ गोशाळा. आणि साईडला जायचं भक्तनिवास, तुम्हाला फ्रीमध्ये राहायला मिळतं. ही तुम्हाला दिसत्या ही आहे गौतमी नदी, जी छोटा उगम झाला होता. त्यानंतर स्वामी स्वरूपानंद यांनी ह्या नदीला नाव दिलं गौतमी नदी म्हणून. ही तुम्ही बघू शकताय, छोटीशी नदी आहे ही, गौतमी नदी नाव आहे याचं. अगदी मला वाटते पावसला इथं जो भक्तनिवास आहे याच्या मागून हा पूल बांधलेला आहे आणि पुढे मंदिराच्या मागे त्याचा उगम झालेला आहे. ओ ते काढता येत रे काय, खरुत आहे. आता आपण चाललोय स्वामी स्वरूपानंद यांच्या मठाकडे. रोडपासून भक्तनिवासला लागून जो मार्ग आहे तिथून आपण जायचं आहे. ही साईडला गौतमी नदी आहे, या नदीला क्रॉस करून आपण जायचं आहे. तर ही आपली गँग आहे सगळी जयसिंगपूरची. चला जाऊया. गेट बंद आहे, उद्या गेट बंद आहे. गेट बंद करत त्याचं नाव कुठं राक्षस ठेवलं असलं, विठ्ठल नाव आहे. ज्यांचं मन आणि आत्मा स्वच्छ आहे की नाही त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये. आत्मा आणि शरीर वेगवेगळा आहे विठ्ठल. काय आत्मा आणि शरीर वेगवेगळा आहे. नॉनव्हेज तुझ्या शरीरानं खाल्लं, पण आत्मा तुझा परमेश्वरासंग जोडलेला आहे. जबान तू दिखती नाही. बरं स्वतः डायलॉग बारकी पिक्चर सोडून जरा कुठलं तर. सगळं पिक्चरच मारायला आहे. गुड मॉर्निंग सूरज. देवाला पाय पडले, देवाला मन माझं तुमचं मन माझं चप्पल येतं का नाही. स्वामी स्वरूपानंद मठामध्ये हे कपड्याचं काहीतरी बंदी घातल्या, असे कपडे घालून यायचं नाही आहे सांगितले. चालते. आता आपण आलोय स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये. हा मठ आहे, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असा सुंदर मठ आहे.
सुंदर असा परिसर आहे. मंदिराचं गोल आपण बघू शकतो असं. आता आपण आलोय स्वामी सर्पनाथ मठामध्ये. आज जे आपण बघितलं ते त्यांचं मंदिर आहे, समाधी स्थळ आहे आणि बाहेर हा पटांगण आहे. तर तुम्हाला हे जो मंदिर आहे बाहेर पटांगण आहे. पूर्ण निसर्गामध्ये पूर्ण सगळं सुंदर तुम्हाला बघायला मिळत नाही पाऊसमध्ये आला की. तुम्ही बघू शकताय हे जे स्वामी स्वरूपानंदजी महाराज आहेत हे सगळे नाथपंथी परंपरेमधले महाराज आहेत. त्यानंतर संत ज्ञानेश्वराचे सगळ्यात मोठे भक्त आहेत. 1902ला त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर पावसमध्ये त्यांनी भरपूर असं मोठं कार्य केलेलं आहे. तुम्ही बघू शकता झाडी बिडी इथं जे आहे तुम्हाला दाखवून देतं. त्यांचे पावस ते पंढरपूर हा दिंडी सोहळा पण असतो. पूर्ण पावस कोरोनावेळी त्यांनी ही अशी दिंडी त्यांनी नेली होती. कोरोनाच्या वेळी 2020 साला ह्यांची पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे बहुत मोठे भक्त आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वराचे पूर्ण भक्त आहे. हा त्यांचा फोटो आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणून पावस जेव्हा पावसमध्ये आले त्याचे असं ध्यानास बसले होते. खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर बाकीचा आपण एक्सप्लोर करू. नाव ज्ञानेश्वर. सर्वात मोठे भक्त हे संत ज्ञानेश्वराचे आहेत. त्यामुळं ज्ञानेश्वरानंतर जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता सगळ्यात खाली स्वरूपानंद महाराज आहेत. बहुतेक गोंदवलेकर महाराज आहेत. मंदिराचं शिखर आहे आणि हे मंदिर आहे. पूर्ण निसर्गमय वातावरण आहे. सगळं स्वच्छ ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय पूर्ण निसर्गमय वातावरण एकदम स्वच्छता एवढी छान आहे ना की आल्यावर तुमचं मन भरते पूर्ण. चेतन नमस्कार. नमस्ते. कसं वाटलं पाऊसमध्ये येऊन? खूप छान आहे. आत बसल्यावर समाधान वाटलं का? नक्कीच. खूपच क्षेत्र याचे इथं आल्यानंतर खूपच शांतता आहे आणि दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. मस्त. स्वच्छता तर बघितली तर एकदम टॉप क्लास स्वच्छता इथं. असं वाटतच नाही की बाबा हे एक म्हणजे असं प्रायव्हेट हे आहे म्हणून. हो. संस्थेनं पूर्णपणे संस्थेचं मेंटेन चांगलं ठेवलं नियोजन आहे हो कामाचं आणि येऊन छान वाटलं. हा कमळांची झाडं आहेत. चिखलामध्ये कमळ उगवतो पण इथं चांगल्या पाण्यामध्ये कमळ उगवतोय. कमळ येणं भागत आहे सगळीकडे भाजप असल्यामुळं कमळ येणारच. स्वच्छता मस्त आहे बघा. नक्की ना. आता आपण चाललोय स्वामींच्या जन्मस्थळाला. वयाच्या असं म्हटल्याप्रमाणे वयाच्या 31व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला ह्या जन्मघरामध्ये. कारण 1902चा जन्म होता. वयाच्या 31 वर्षापर्यंत त्यांनी जॉब केला, पुण्यामध्ये काम केलं. महात्मा गांधीसोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत पण त्यांचा भाग होता. त्यानंतर इथं आल्यानंतर ह्या घरामध्ये हे मागं जे बघताय ना हे स्वामींचं घर आहे. ह्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. मग वयाच्या 31व्या वर्षांना साक्षात्कार झाला देवाचा आणि त्यानंतर त्यांचं सुरू झालं. यानंतर 40 वर्ष जे त्यांच्या देसाईंच्या घरी राहिले
तिथं मग आपण जायचं आहे. घर बघूया. हे यांचं जन्मघर आहे. ओय आताच यांचा जन्म झाला इथं. 31 वर्षांना इथं साक्षात्कार झाला होता. यांचं घर आहे. अजून आहे त्या सुव्यवस्थित त्यांनी ठेवलेलं आहे. 1902 पासून आतापर्यंत हे ठेवलेलं आहे त्यांनी. बघू शकता किती सुंदर हे गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती त्याची साल दिलेली आहे. किती वर्ष झालं बांधून याला मठाला? 50 वर्ष झाली. 50 वर्ष. आणि महाराजांनी समाधी केव्हा घेतलेली? 74. 74 साली. त्यानंतर मठ मांडला असतं. हो, हळूहळू हे सगळं डेव्हलप होत गेलं. ओके. पहिल्यांदा समाधी मंदिर उभं राहिलं पहिल्या 2 वर्षात. नंतर हळूहळू बाकीच्या गोष्टी छान डेव्हलप केले. पण म्हणजे स्वच्छता म्हणा किंवा एरिया मस्त केलंय सगळं. कुठून आलात तुम्ही? आम्ही जयशंपूर. अच्छा. कोल्हापूर जिल्हा. ध्यान वगैरे करता का रोज? हो, ध्यान म्हणजे आपलं योगा मेडिटेशन तेवढंच करता. मग इथे तुम्हाला जर बसायची सवय असेल तर इथे खाली समाधीच्या खाली ध्यानगृह आहे. ओके. पण तिथे कमीत कमी अर्धा तास बसावं लागतं, तर ते सोडतील तिथे. तर तुम्ही बसू शकता जाऊन समाधीच्या खाली ना? हो. ओके. तिथे स्वामींचा देह आतमध्ये ठेवलेला आहे. त्याच्या समोरच ती खोली तयार केली. चांगली एनर्जी आहे तिथे. तर तुम्हाला वेळ असेल तर बसा. बसूया ना. पण शांततेत बसावं लागेल, बडबडायचं नाही, मोबाईलवर. हां, ध्यान म्हणजे तेच ना. ध्यान म्हणजे ध्यान. पूर्ण. हां. मग आत्मसाक्षात्कार झाला त्याच्यानंतर पूर्ण त्यांचं आयुष्य बदललं. असं तो या घरामध्ये झाला आहे. हे जन्मघर आहे. बघितलं का तुम्ही? नाही अजून. हे जन्मघर आहे. हां. इथेच त्यांना तरुणपणी साधारण 31व्या वर्षी त्यांना आत्महत्या. ओके. आणि मग नंतर ते तिकडे देसाईंच्या घरी राहिले. तिकडेही तुम्ही जाऊ शकता. देसाई. स्वामी जिथे 40 वर्ष होते ते अनंत निवास म्हणून आहे. ओके. हा, ते नदीवरचा पूल ओलांडला हां. की उजवीकडे बंगला आहे मोठा. ते होम ते म्हणून कोण आहे? सोहम तिथं का? त्याच्या पुढं नाही. तिकडं नाही, नाही. नदीचा पूल ओलांडला की लगेच चौकात गेला की हा. इकडे डावीकडे जायचं. देसांचे तर 40 वर्ष होते. हो, ती खोली अजून तशीच ठेवलेली आहे त्यांनी. ओके. तिथे जाऊन दर्शन घेता येतं. एक नंबर. आणि 31 वर्षापर्यंत ते 31 वर्षापर्यंत त्या पुण्यात होते ते. ओके. त्यांचं शिक्षण नोकरी वगैरे तिकडे होतं. मग थोडं सहज आले होते घरी म्हणून सुट्टीला. त्यावेळी साक्षात्कार. हा, आणि स्वातंत्र्य काळात म्हणजे त्यांच्या खाली गांधींच्या खाली सहकार त्याच्या आंदोलनात. आधी 10 वर्ष ते भरपूर त्यांनी काम केलं. ओके. चळवळीमध्ये. आपण खोली घर बघा पाहिजे. हां, ते देऊया आणि जन्मस्थळ बघा. meditation. चल. थँक्यू साहेब. धन्यवाद.
इथून तुम्ही आत आला म्हणजे स्वामींचं समाधी मंदिरपासून स्वामींचं जे हे घर आहे मागं दिसतंय, समोरून घर आहे, घराच्या मागं जर तुम्ही आला घराच्या मागं जर तुम्ही आला तर त्यानंतर इथं जे तुम्हाला आत दिसतंय इथं प्रसाद मिळतो. दुपारी 12 ते 2:30 या दरम्यान तुम्हाला मठामध्ये रोज महाप्रसाद मिळतो. जर तुम्ही सकाळी थांबणार असाल किंवा दुपारी जर यायचं असेल तुम्हाला तर आल्यानंतर तुम्हाला इथं प्रसाद मिळतो. प्रसादाची चांगली व्यवस्था इथे केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. तुम्हाला दाखवतो. दुपारी 12 ते 2:30 हा प्रसाद आहे. हे जे मागं बघता हे प्रसादाचं पूर्ण क्षेत्र आहे. हे वर मंदिर आहे, समाधी स्थळ आहे आणि खाली ध्यान मंदिर आहे. स्वामींचा देह अजून या खाली ध्यान मंदिरामध्ये आहे. तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला आज सोडतात, काही इश्यू नाही. तुम्ही सांगितलं की ध्यान करायचं आहे तर तुम्हाला इथं सोडू शकता. काय मसाला आहे, पल्प, मँगो पल्प. पावसच्या मंदिरासमोर आम्ही आलेलो आहे. आता घेतलेलं आहे आगळ, हे 930 झाले. सोलकडीसाठी आगळ. त्यानंतर आमसूल घेतले ओरिजिनल, ते तुम्हाला फक्त कोकणातच मिळते. काय ते विनोद? कोकम आहे, मध आहे आणि अत्तर पण घेतलं. ओके ठीक आहे, खाऊन बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घावणं हे आहे, घावणं खावा घेऊ. घावणे 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 कसा आहे विनोद? गावना मस्त आहे एकदम भारी. तोडला नाही. कामाला जाय तुझी? कामाला होय, रात्री. चेतन काय की खातोय ना. किती शुद्ध बोलते ना. खातोय ना. पुण्यात आहेस का तू? कसं आहे खाणं? छान छान आहे. पुण्यात आहे, त्याला घाणं मला पाहिजे. हे वेगळं करतो जरा. ताजा असलं क्वालिटीला कसं लागते बघलं काय.